नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण ॲड अ क्वेश्चन टॅग हा इंग्लिश ग्रामरचा नवीन टॉपिक सुरू करणार आहोत। हे आपलं लेक्चर नंबर 9 आहे। या अगोदर आपण 8 लेक्चर्स जी घेतली आहेत ती माझी हडकर टीचर चॅनलवर उपलब्ध आहेत, ती नक्की बघा। त्यामुळे तुम्हाला एक्झामला व्यवस्थित चांगले मार्क मिळायला नक्कीच उपयोग होईल। आता ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजेच काय थोडक्यात ते आपण डेफिनेशन बघूया। अ शॉर्ट ग्रामॅटिकल स्ट्रक्चर विच इज यूज्ड फॉर confirmation or agreement and is added at the end of the statement, it's called question tag। म्हणजे एक स्मॉर्ट तुमचं ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर असतं जे तुम्हाला सेंटेन्सच्या पुढे लावायचं असतं आणि त्यामुळे ते एक क्वेश्चन तयार होतो त्याला, आणि एक सेन्स असलेला क्वेश्चन तयार होतो, त्याला आपण क्वेश्चन टॅग असं म्हणतो। एक थोडक्यात आपण फक्त डेफिनेशन बघितली। आता त्याचे रूल बघूया, हे महत्त्वाचे आहेत। आता ॲड अ क्वेश्चन टॅग जेव्हा तुम्हाला विचारतात ना, त्यावेळी काय करतात, एक सेंटेन्स देतात तुम्हाला। मग सेंटेन्समध्ये काय काय चेंजेस करायचे असतात ते आता आपण पाहूया। रूल नंबर 1, रिमूव्ह फुल स्टॉप। म्हणजे सेंटेन्स कधीही फुल स्टॉपने संपतं ना, मग तो फुल स्टॉप रिमूव्ह करायचा आणि त्या फुल स्टॉपच्या जागी तुम्हाला कॉमा टाकायचा आहे। हा पहिला रूल झाला। सेकंड, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्क जे वापरणार तुम्ही ते स्मॉल लेटर्स वापरायचं कायम, आणि ॲड अ क्वेश्चन टॅगचा म्हणजे क्वेश्चन टॅगचा शेवटी हा नेहमी क्वेश्चन मार्कनेच करायचा आहे। आणि जर तुमचं सेंटेन्स जर प्रोनाऊनने सुरू होत असेल तर प्रोनाऊनच वापरायचं आहे शेवटी, पण समजा नाऊनने सुरू होत असलं तरी पण क्वेश्चन टॅग वापरताना तिथे प्रोनाऊनच वापरायचं असेल। म्हणजे एखादा फिमेलचं नाव असेल तर त्या जागी शेवटी शी वापरायचं आहे, मेलचं असेल तर ही वापरायचं आहे, खूप जण असतील तर दे, वी, अशा प्रकारे प्रोनाऊनच वापरून तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग कंप्लीट करायचं आहे। आणि जर वाक्य तुमचं पॉझिटिव्ह दिलेलं असेल तर तुमचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणार, आणि वाक्य जर निगेटिव्ह दिलेलं असेल तर तुमचा क्वेश्चन टॅग आहे तो पॉझिटिव्ह होणार। हे रूल लक्षात ठेवा। 6 रूल। पहिलं म्हणजे फुल स्टॉप कॅन्सल करून तिथे कॉमा टाकायचा, हेल्पिंग वर्क स्मॉल लेटर वापरायचं, शेवट हा तुमचा क्वेश्चन मार्कनेस होणार, आणि नाऊन जरी असेल तुमच्या वाक्याच्या सुरुवातीला तरी तुम्हाला प्रोनाऊनच वापरायचं आहे ॲड अ क्वेश्चन टॅग करताना। वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं। पुढे पाहूया फॉर्म्युला काय, म्हणजे आपण फॉर्म्युलाने शॉर्टकीमध्ये तो कसा लक्षात ठेवू शकतो की ॲड अ क्वेश्चन टॅग कसा करायचा। तर पहिलं जे तुम्हाला एक्झाममध्ये जे सेंटेन्स दिलं आहे ते आहे तसं लिहायचं ॲज इट इज। सेंटेन्स नंतरचा फुल स्टॉप कॅन्सल करून तिथे तुम्हाला काय वापरायचं आहे, कॉमा। सेंटेन्स प्लस कॉमा, त्याच्यानंतर तुम्हाला व्हर्ब वापरायचं आहे जे काय वाक्यात दिलेलं असेल ते, आणि प्लस प्रोनाऊन आणि प्लस क्वेश्चन टॅग। हे स्ट्रक्चर कधी आहे, जर तुम्हाला निगेटिव्ह वाक्य दिलेलं असेल तर, कारण इथे आपण नो वापरला नाही। निगेटिव्ह वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग काय असतो म्हणून सांगितलं आहे मी, पॉझिटिव्ह। आणि दुसरं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त इथे नॉट वाढवणार आपण कधी, जर जेव्हा वाक्य पॉझिटिव्ह दिलेलं असेल तर क्वेश्चन टॅग आपल्याला निगेटिव्ह हवा असतो म्हणून। म्हणजे सेंटेन्स कॉमा सेम आहे, व्हर्ब सेम आहे, प्रोनाऊन सेम आहे आणि क्वेश्चन मार्क सेम आहे, फक्त व्हर्ब नंतर पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेलं असेल तर तुम्हाला नॉट वापरावा लागतो। हे 2 गोष्टी लक्षात ठेवा। आता आपण कुठले व्हर्ब्स कसे चेंज करायचे ॲड अ क्वेश्चन टॅगमध्ये तेही बघूया। म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल सेंटेन्स तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करताना व्हर्ब कसं चेंज होणार ते पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता हा जो मी चार्ट देणार आहे ना तुम्हाला मुलांनो, तो हा तुम्ही लर्न करून टाका। म्हणजे काय होणार, तुमचं वॉज दिसला की वॉजंट, डज दिसला की डझंट, हे लक्षात राहणार। म्हणजे तुम्हाला ऐनवेळी आठवणं म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही आठवायचा। आणि हा तर एक मार्कचा इझी क्वेश्चन आहे, ह्याचे तर मार्क्स तुम्ही कुठेच घालवू नका। इंग्लिश मीडियम स्टुडंटला अशा प्रकारे डायरेक्ट क्वेश्चन विचारतात की ॲड अ क्वेश्चन टॅग, आणि मराठी आणि सेमी इंग्लिश मीडियमला शक्यतो ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्यातला योग्य तो ऑप्शन्स तुम्हाला निवडून त्या ठिकाणी लिहायचा असतो। मग आता बघूया आपण, जर वाक्यामध्ये व्हर्ब ॲम वापरलेलं असेल तर ॲम नॉट असा त्याचा निगेटिव्ह टेन्स व्हर्ब होत नाही, तर काय व्हायचं, हे फक्त एक वेगळं आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा। ॲम असेल व्हर्ब तर त्यांचं आरंट होणार, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स जर मध्ये आय ॲम असेल तर आरंट आय असं होणार त्याचं ॲड अ क्वेश्चन टॅग। ॲम प्लस नॉट आरंट, इज प्लस नॉट इजंट, आर प्लस नॉट आरंट, वॉज प्लस नॉट wasn't, were plus not weren't, has plus not hasn't, have plus not haven't, had plus not hadn't, do plus not don't, does plus not doesn't,
डिड प्लस नॉट डिंट, विल प्लस नॉट वॉन्ट, हे जे वेगळे वाटत आहेत थोडे तुम्हाला ते जरा तिथे काहीतरी अशी सर्कल वगैरे काढून त्याचं रिव्हिजन जास्त करा. शाल प्लस नॉट श्लांट, विल प्लस नॉट वुडंट, शुड प्लस नॉट शुडंट, मे प्लस नॉट मेंट, माइट प्लस नॉट माइंटंट, कॅन प्लस नॉट कांट, कुड प्लस नॉट कुडंट आणि मस्ट प्लस नॉट मसंट. अशा प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह असेल जर सेंटेन्स तर निगेटिव्ह करताना अशा प्रकारे लावावं लागतं. वर्बचं फॉर्म फक्त लक्षात ठेवा काय आहे एन, बाकी तुम्हाला बहुतेक जे वर्ब आहेत तसेच आहेत वापरलेले, फक्त वॉज आणि एन अपॉस्ट्रॉफी टी एन अपॉस्ट्रॉफी टी अशा प्रकारे जास्त करून चेंज दिसतो आणि जे वेगळे असतील ते मात्र लक्षात ठेवा तुम्ही. आता ॲड अ क्वेश्चन टॅगवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते आता आपण बघूया. ॲड अ क्वेश्चन टॅग इन द फॉलोइंग क्वेश्चन, अशा प्रकारे क्वेश्चन असतो, तो कसा सोडवायचा ते आता आपण बघूया. थर्ड सेंटेन्स बघा, युअर लिम्प मेक्स यू सेल्फ कॉन्शियस. आता इथे वर्ब काय दिसतंय का आपल्याला, इज, आर, विल वगैरे, हॅव, हॅड असं कुठलं तर नाही दिसत आहे. मग इथे मेक्स हे वर्ब आहे, ह्या मेकला एस लागला आहे. ज्यावेळी वर्ब नसतं तुमच्याकडे हेल्पिंग वर्ब आणि ॲक्शन वर्डला जर एस लागलेला असेल तर त्यावेळी तो तिथे डज वापरलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आता बघूया हे पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह आहे. तर हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. मग आहे तसे सेंटेन्स लिहून आपल्याला कॉमा काढायचा आहे आणि युअर लिम्प्सऐवजी इट हा शब्द इथे येणार. म्हणजेच काय होणार, युअर लिम्प मेक्स यू सेल्फ कॉन्शियस डझंट इट. अशा प्रकारे तुमचा ॲड अ क्वेश्चन टॅग तयार झाला. चेंजेस फक्त एवढंच केलं आहे आपण, डझंट इट आणि कॉमा. पुढे ईमेल इज एव्हरीवेअर, ईमेल इज एव्हरीवेअर कॉमा इजंट इट, कारण इथे इज आहे आणि ईमेलच्या ऐवजी प्रोनाऊन वापरायचं आहे आपल्याला इट. पुढे बघा, यू शुड बी कॉन्फिडंट अँड फुल ऑफ वॉर्मथ इन युअर ॲप्रोच. आहे तसं वाक्य उतरलं, फुल स्टॉपच्या ऐवजी कॉमा घेतलं आणि शूड आहे आणि शूडच्या निगेटिव्ह काय होणार, शुडंट आणि यू हे प्रोनाऊन ऑलरेडी इथे दिलेलं आहे. पुढे बघा, इट इज कस्टमरी टू सर्व फ्रूट्स विथ फूड. मग आता इट इज कस्टमरी टू सर्व फ्रूट विथ फूड आहे त्याचं कॉमा येणार आणि इटच्या ऐवजी वाक्य पॉझिटिव्ह आहे मग इझंट इट होणार. पुढे आणि क्वेश्चन मार्क, इट इज गुड टू हॅव रेग्युलर फूड हॅबिट्स. इट इज गुड टू हॅव रेग्युलर फूड हॅबिट्स कॉमा इझंट इट, कारण इज इथे ऑलरेडी आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजे इझंट होणार आणि इट लागणार. आउट ऑफ द पास्ट ग्रोज द प्रेझेंट. आउट ऑफ द पास्ट गोज द प्रेझेंट आपण आहे तसं लिहिणार आणि आता इथे बघा हा ग्रोज आहे म्हणजे इथे कुठलंही हेल्पिंग वर्ड वापरलं नाही आहे. ग्रोला एस लागला आहे म्हणजे इथे डज आहे हे लक्षात ठेवा आणि इथे येणार डझंट इट. आउट ऑफ द पास्ट ऐवजी आपण प्रोनाऊन वापरणार इट आणि नंतर क्वेश्चन मार्क. द चिल्ड्रन ऑफ टुडे मस्ट टेक अर कंट्री युनायटेड अँड स्ट्रॉंग. आहे तसं वाक्य युनायटेड अँड स्ट्रॉंगपर्यंत आणि इथे मस्ट हे वर्ब आहे, पॉझिटिव्ह वाक्य म्हणजे मस्ट नॉट होणार आणि इथे दे येणार आणि नंतर क्वेश्चन मार्क. पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द तांडवा. पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ द पांडवा आहे तसं कॉमा आणि आरंट आणि दे. अशा प्रकारे पॉवर अँड फोर्स हे प्युरल झालं ना, त्याच्याऐवजी दे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे चेंज तुम्हाला करायचे आहेत. अजून एक एक्झाम्पल घेऊया. मोस्ट पिजन्स बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज. आता मोस्ट पिजन बिल्ड आहे, इथे पण तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसत नाही आहे पण बिल्ड हे V1 झालं ना, मग V1साठी आपण सिम्पल प्रेझेंटसाठी काय वापरतो डू आणि वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय होणार इथे डूच्या ऐवजी डोंट. मोस्ट पिजन बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज. तर सपोज आपल्याला इथे एकही असं निगेटिव्ह वाक्य मिळालं नाही आहे आणि आपण त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह कसं करणार हे आपल्याला समजलं नाही आहे. मग आता हेच वाक्य ते आपण आधी निगेटिव्ह घेऊन बघूया. मोस्ट पिजन्स डू नॉट बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज असं जर असेल ह्याच्याऐवजी तर काय होणार, हे निगेटिव्ह आहे ना वाक्य. मग मोस्ट पिजन्स डू नॉट बिल्ड देअर नेस्ट इन अ ट्री हे आहे तसंच राहणार आणि डोंटच्या ऐवजी इथे काय येणार डू दे, कारण इथे ऑलरेडी डोंट वापरलेला आहे मग इथे परत नॉट वापरायचा नाही, डू दे. अशा प्रकारे आपण चेंज करू शकतो. रूल्स कुठले कुठले लक्षात ठेवायचे तुम्हाला, वाक्य आहे तसं लिहायचं आहे, फुलस्टॉपच्या ठिकाणी क्वेश्चन रूल्स कुठले लक्षात ठेवायचे तुम्हाला, तर वाक्य पहिलं आहे तसं लिहायचं आहे, त्याच्यानंतर जो फुलस्टॉप आहे वाक्याच्या शेवटी तो रिमूव्ह करायचा आहे, तिथे कॉमा घालायचा आहे, कॉमा घातल्यानंतर तुम्हाला तिथे व्हर्ब वापरायचं आहे जे वाक्यामध्ये असेल ते आणि व्हर्बच्या नंतर तुम्हाला नाऊन जरी वापरलेलं असेल तरी क्वेश्चन टॅगमध्ये प्रोनाऊनच वापरायचं आहे आणि शेवटी तुम्हाला
क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲड अ क्वेश्चन टॅग हा टॉपिक सोडवू शकता. मला आशा आहे की तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. रिवाईज करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. थँक्यू.